नेमकं काय व्हायला जबरदस्तीने रस्ता करून दिलाय. रस्ता पहिला असताना कुठलं कसं काय नेमकं झालं सांग बरं. सांग हा काय झालं. काय अन्याय केला आमच्या दाऊदपूर. हा कशाच काय तुझं नाव काय आहे. महाबळी आहे माझं नाव. हा काय करतो तू. काय नाही शेती करतो साहेब. किती जमीन आहे. 5 एकर आहे माझ्या नावावर. बरं बरं काय झालं नेमकं तुझी मागणी केली कलेक्टर साहेबाला. केली हा, कधी केली. वर्ष झालं तरी साहेब. वर्ष झाले. हा. तुझा विचार केला नाही का? नाही. मग तू आत्मदहन करणार म्हणून पत्र दिलं का. दिलं की समजायला दिलं. हा हा मग तुझा काय विचार केला नाही कुणीच का? नाही केला. हा हा संबंधित पोलीस स्टेशन. हा काहीच नाही. बर हा. काय नाव म्हणलं अजून एकदा सांग. महाबळी गुरुबाब बडे. आता तुझी मागणी काय आहे? माझी मागणी काय रस्ता होऊन ये तिथून. हा हा हा. पोलीस स्टेशनला लावा की पोलीस स्टेशनला लावा. जमिनीवर अतिक्रमण कोणी केलं तुझ्या. रस्ता रस्ता ते ह्याने केला तलाट्याने केला. तलाटी येतो शिवागाळी करतो. हा तुझ्या गाडी खालून जाईन रस्ता करून दाखवितो. काय नाव सांग त्याला त्याचं. तलाट्याचं नाव साहेब मला माहित नाही एवढं. कुलकर्णी. गाव का कोणचं आहे म्हणला. दाऊदपूर. बर 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 हा. हा. आता काय मागणी आहे. मागणी काय आमच्या सारखा निकाल लागावा. हा हा. निकाल लावा का ती रस्ता बंद करा. रस्ता बंद व्हावा. हा. पहिला रस्ता त्यांना असताना आमच्या इशेतून रस्ता घेतलाय. गावाचं नाव सांग तुझ्या. दाऊदपूर नाव सांग. महाबळी. बघा हे दाऊदपूरचे आहेत महाबळी आहेत. आडनाव काय म्हणलं सर. बडे. बडे यांनी वारंवार जरा पुढे वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना तलाट्याने येऊन नाही तसले घाण शिव्या दिल्या त्या आम्हाला. हा. आवाज उचलतो हा. बघा हे जाणीवपूर्वक तलाठी या व्यक्तीला त्रास देते. कुलकर्णी आहे हा, का. कुलकर्णी. कुलकर्णी आहे. कुलकर्णी तलाट्यानं जर वेळेवर काम केलं असतं तर याला आत्मदहन करण्याचा विचारसुद्धा याच्या डोक्यात आला नसता. आज 26 जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे. याच दिवशी यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजापुढेच यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानं डिझेल ओतून घेतला आहे आणि संबंधित भिशे साहेब GR भिशे साहेब आणि हे काय त्यांचं नाव सर नाव काय बघू आमचं फिती. थांब मी नाही ड्युटीला इथं मी बदल घ्या. बर हे दोन पोलीसवाल्यांनी या दोन पोलीसवाल्यांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्यांना समज दिली म्हणून हे व्यक्ती वाचला आहे. यांनी डिझेल अंगावर ओतून घेतलं. काडी ओढत होता. पोलीसच्या अतिदक्षतेमुळे तात्काळ पोलीसवाल्यांनी याला ताब्यात घेतल्यामुळं याची प्राणहानी वाचलेली आहे. जिल्हाधिकारी साहेब नेमकं तलाट्याला काय तुम्ही शिक्षा करणार आणि या शेतकऱ्याला कसा न्याय देणार याच्याकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण तलाठी गिरदावर ग्रामसेवक गावागावामध्ये अशा शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास न देता त्यांचे कामं वेळेवर जर ह्या अधिकाऱ्यांनी केले तर असा प्रकार होणार नाही. तलाठी याला शिव्या देतो म्हणे. शिवाय देतो. मला काय म्हणतो तुझ्या गाडी खालून रस्ताच करून टाकतो. तुझ्या बाप्पाचा रस्ता आहे का म्हणतोय. त्याचं नाव काय बघा. हे तलाठी याला शिवीगाळ करतो दाब देतो. तुझ्या गांडी खालून जाईन तुला काय करायचं ते कर मी कशालाच कमी नाही अशी उद्धट भाषा बोलणाऱ्या तलाट्यावर योग्य ती कारवाई करावी. जिल्हाधिकारी साहेबांनी जातीनं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच आता या शेतकऱ्याची अपेक्षा आहे. याचा प्राण वाचवण्याचं काम भिशे साहेबांनी आणि संबंधित पोलीस डिपार्टमेंटने केलेलं आहे. तर असा प्रसंग कोणावरही येऊ नये याच्याकडेच आमचं लक्ष आहे. बघूया जिल्हाधिकारी साहेब नेमकं कशा पद्धतीनं या शेतकऱ्याला न्याय देतात ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला कोणता अधिकारी होत्या त्याचं बोला त्याला विचारा का बोलून घेतो ना त्यांना या ना मग कोण अधिकारी आहे त्याला बोलवा काय आज कसं काय नाही आला त्याला बोलवा. अधिकारी कोण आहे संबंधित ते तक्रार काय ते विचारून घ्या त्याचे हे घ्या आणि पुन्हा हे करा ना. कॅमेरा चालू करा साहेब.
रस्ता पहिला शेतकऱ्याला असताना तलाठी येतो आम्हाला नाही असल्या शिव्या देतो तुझ्या गाडी खालून जाईल रस्ता करून टाकतो इथे जर बोलण्याचं भाषा नाही कोणत्या दौलपूरमध्ये इथवर माणूस एवढ्या स्टेपला येते ना त्याचं दुःख समजून घ्या ना. कोण तलाठी असेल मंडळ अधिकारी असेल त्यांना बोलून घ्या. थांबा येऊ द्या सर सर इथे येऊ द्या की त्यांना येऊ द्या इथे येऊ द्या सर इथं कसं इथं कशाला येते बोलून द्या आपण पोलिसांना बोलून द्या. तो तलाठी तलाठी काय म्हणतो उठून बारा म्हणतो का म्हणतो लीडीच्या समोर तलाठी ही भाषा वापरतो तलाठी. त्यांना कळवतो तलाठीवर कारवाई करा म्हणून. हा तलाठी म्हणतो उठून बारा बांधतो मारण्यास प्रवृत्त करणारा तलाठी आहे ना. तसं नसतं चला नाही सर बरोबर तुम्ही आला जेव्हा मला सांगा आहेच मामा आहेत माझे हे 15 एकर तलाठी काय म्हणतो माहिती आहे का 15 एकर शेत आहे त्यातलं 10-20 गुंठे गेले म्हणजे काय फरक पडतो त्याला तर रस्त्याला दिले का 15 एकर त्या तलाट्यात नको मला त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याचा त्या नंबर गिरदावराचा बघा तहसीलदार साहेब म्हणा. आता झेंडावंदनच्या ह्याच्यात आहेत सगळे बरोबर आहे पण लक्ष द्यायला कोण तयार नाही ना मॅडम. लक्ष द्यायला कोण तयार नाही मॅडमची भेट घालून देऊ तुमची मॅडमची भेट घालून आणि लक्ष द्यायला कोण तयार नाही. मृणाल मॅडम कोण आहेत असेल ते आपल्या तलाठी म्हणतो 15 एकर मधलं 20 गुंठ शेत गेलं म्हणजे काय फरक पडतोय. तलाठी जाधव मॅडमच आहेत. हा दादा मॅडम तिकडे असतील आता हा SP ऑफिसलाच होते ते पण आता फोन केला तरी येतील ना बाबा असंच झालं तुमच्या कार्यालयात तुमच्या कार्यालयाच्या पुढे असंच झालंय म्हणून बोललो तरी येतील. हा मृणाल जाधव मॅडमचा द्या. जाधव मॅडमचं ते बोलतो मग येताना जाधव मॅडम मी बोलतो मग येताना आम्ही सोबत कोणी मला न्याय लगेच द्या तेच मी बसतो. सर सर असं अन्याय व्हायल्यावर सर झालं ना तसं थांबा सांगा थांबा मला. कसं असतंय कटळून गेलो साहेब आम्ही कटळून ही ते सांगतील ना ते जे त्यांचे संबंधित आहेत अधिकारी ते सांगतील ना त्यांचं तुमचं समाधान तुला झालं तुमचं तहसीलदारनं जर न्याय दिला तर पुन्हा काय प्रॉब्लेम आहे का. नाही ना त्यांनी येऊन पुणे बी अधिकाऱ्यांनी येऊन जर त्याने दिलं समाधान. नंबर द्या मॅडमचा नंबर द्या की मला कुठं आहे म्हणलं साहेब मॅडमचा माझ्याकडे माझ्याकडे बघतो साहेबांची ड्युटी नसताना साहेबाला मी टच केल्यावरती वाचलं बघा. अहो, यांची ड्युटी नसताना त्यांना पळविलं मी. कसं आहे बघा इकडे बघा हा ही पळायल्यावर माझ्या लक्षात आलं हो, म्हणून मी तुम्हाला टच केलं. अरे म्हणलं का पळायला ही. चला गाडीत घ्या ऐका ऐकायचं तुमची आम्ही तुमची जी समस्या आहे ती पोहोच बघा हे तहसीलदार मॅडमचा नंबर आहे मी बोलतो त्यांना मग बोलवा ना सर नाही, बोलवा नाही, इथं मला सांगा. बोलवा की नंबर कोणाकडे आहे म्हणून? साहेबाचा फोन आला हां स्टेशनला घेऊन या म्हणून. थांबा मॅडम एकदा बोलतो मॅडम तुमचा अधिकारी पाठवा पोलिसांना मी पाठवा म्हणतो ठीक आहे, घ्या नंबर कसं असतं माझं तू सगळं करून जमत नाही कारण शिवायचे अधिकारी आहेत तुम्ही. शिवाय द्यायचे अधिकारी आहेत ना तुम्ही. हा? रस्ता करून दाखवतो तुझ्या गांडी खालनं जातो ही भाषा आहे का त्याची अधिकाऱ्याची बोलायची.